मला सांगा, भगवान हनुमान यांना काय हवं होतं का? परमेश्वराकडून काहीच नाही. पण तरीही ते भक्ती करत होते. भक्तीचा अर्थ असतो फक्त करणं, काही मिळवणं नाही. भक्ती ही करण्याची गोष्ट आहे, मिळवण्याची नाही. परमेश्वर खूप महान आहे, त्याला कळतं तुम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं, सर्व त्याला कळतं. तुम्हाला मागायची गरज नाही. पण जेव्हा तुम्ही सत्यासाठी समर्पित होत जाता, सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत जातात. पण तो सत्य परमेश्वर तुमच्यामध्ये तेवढा जिवंत पाहिजे, भगवान हनुमानासारखा. तुमची जी शक्ती आहे ती विसरलेली आहे, जशी हनुमानाची विसरलेली होती. भगवान हनुमानांना त्यांची शक्ती आठवण करून द्यावी लागली. तुम्हालाही तुमची चेतन शक्ती आठवण करून द्यावी लागते. प्रत्येकात तोच परमेश्वर आहे, तीच शक्ती आहे, तेच अस्तित्व आहे. पण ते जागृत करावं लागेल. आणि जेव्हा ते जागृत होतं तेव्हाच ती शक्ती जागृत होते. त्यामुळं तुम्हाला ती जागृत करावी लागेल. तुमची भक्ती त्यासाठी पाहिजे, ते सत्य जागृत करण्यासाठी. हे लक्षात घ्या. कारण आम्ही काय केलं, आपली जी लोक आहेत ना, त्यांना कर्मकांडात अडकवलं आणि त्यांच्या मेंदूला विचार करणंच बंद करून टाकलं आणि ते स्वतःची शक्ती विसरले. हे लक्षात घ्या. खरोखर विसरले. त्यांना वाटतं की पूजा करून सगळं काही आपल्या मनासारखं होईल. आणि मग काय होतं माहिती आहे का, कुणी येऊन त्यांना प्रभावित करू लागलं. हे लक्षात घ्या. हे लोक कर्मकांडात अडकल्यामुळं चमत्काराच्या पाठीमागले अनेक प्रकारच्या पूजा करतात स्वार्थ पूर्ण करण्यासाठी. अरे असं नाही होत. स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी हजारो पूजा करूनही काय होत. पण नाही, यांना परमेश्वर नको आहे, यांना यांचे स्वार्थच पूर्ण करायचे. त्यामुळे जास्त गडबड होती. आणि यांना कुणी येऊन प्रभावित करून जातं ना, तेव्हा गडबड होते आणि तेव्हा धर्मांतरण होतं. हे लक्षात घ्या. जेव्हा माणूस ना गोंधळलेला असतो ना, तेव्हा तो जास्त कमजोर असतो. हे लक्षात घ्या. दिशाहीन असतो. त्यावेळेस तो कुठेही जाऊ शकतो. हे लक्षात घ्या. त्याला कोणीही प्रभावित करून आपल्या पाल्यामध्ये घेऊ शकतो. त्याला सत्य माहीत नसतं, त्यामुळं खूप गडबड होते. आता याचा उपाय काय आहे? उपाय खूप स्पष्ट आहे. तुम्हाला स्वतःलाच धर्म समजावा लागेल. तुम्हाला कोण सांगणार धर्म म्हणजे काय?